यवतमाल जिला पुलिस द्वारा डीजे पर लगाया गया प्रतिबंध आगे भी जारी रहेगा, ऐसा उमरखेड़ पुलिस स्टेशन के थानेदार शंकर पांचाल ने कहा कि पत्रकार परिषद में बोल रहे थे। अनेकों सामाजिक संगठन द्वारा डीजे बंद की मांग हाल ही में की गई थी। स्थानीय एसडीएम द्वारा उस पर अमल लाने के लिए कहा गया। बाद में जिला स्तर पर इस फैसले को लागू किया गया। प्रसेनजीत दिवेकर की देखिए खास रिपोर्ट। वाजवण्याच्या अनुषंगाने यापूर्वी उमरखेड शहर व परिसरातील सर्वसामान्य नागरिकांच्या, पत्रकार असतील, सामाजिक संघटनांच्या माध्यमातून आलेल्या निवेदनाच्या पार्श्वभूमीवर माननीय एसडीएम साहेबांनी डीजे बंदीवरचे आदेश काढले होते। परंतु काही डीजे संघटनांनी माननीय एसडीएम साहेबांकडे निवेदन केल्यावरून साहेबांनी त्यामध्ये शिथिलता देऊन डीजे वाजवण्याच्या अनुषंगाने काही निर्देश दिलेले आहेत। परंतु उमरखेड शहर व परिसरातील जातीय परिस्थिती पाहता आणि कायदा व सुव्यवस्था हाताळताना आम्हाला डीजेच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत आहे। आणि यापूर्वी रामनवमी असेल, ईद ए मिलाद असेल, लग्न उत्सवामध्ये लावलेल्या डीजेवरून उमरखेड शहरात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यावरून गुन्हे दाखल आहेत। या सर्व पार्श्वभूमीवर यापुढे सुद्धा पोलिसांच्या मार्फत डीजेवर निर्बंध आहेत। कोणी डीजे लावल्यास निश्चितच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल। कोणीही डीजेवरचे आदेश किंवा निर्बंध शिथिल झालेले आहेत आणि डीजे वाजवण्याला मुभा मिळालेली आहे असे काही समजू नये। आम्ही डीजे लावल्यास नक्कीच त्यांच्यावर कारवाई केली जाईल, कारण येथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात डीजे बंदीच्या अनुषंगाने आणि त्याचे होणारे परिणामाच्या संदर्भात निवेदन दिलेले आहेत। सर्वसामान्य जनतेचा त्याला विरोध आहे आणि उमरखेड शहरातली जर परिस्थिती पाहता मिरवणूक मार्गामध्ये मोठ्या प्रमाणात डीजे लागतात आणि अरुंद रस्ते आणि डीजे लावल्यामुळे टोटल आम्हाला कायदा व सुव्यवस्था परिस्थिती हाताळण्यास मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होते आणि त्यावरून अनेक डीजेवर वादातीत गाणी, एखाद्या विशिष्ट प्रकारच्या धर्माच्या जातीचे गाणी वाजवल्यावरून त्यावरून सुद्धा मोठ्या प्रमाणात जातीय तेढ निर्माण होत आहे। या सर्वच एकंदरीत परिस्थितीवर डीजे वाजवण्यास निश्चितच पूर्वीप्रमाणेच ती बंदी म्हणण्यापेक्षा पोलिसांमार्फत त्यावर निर्बंधच आहेत। कोणीही डीजे येणाऱ्या आगामी उत्सव काळात कोणीही डीजे बुक करू नये आणि डीजे बुक करून जर कोणी या येणाऱ्या सण उत्सव असतील किंवा लग्न समारंभात कोणी डीजे वाजवल्यास त्यांच्यावर निश्चितच आम्ही कायदेशीर कारवाई करण्याची पोलिसांची स्पष्ट भूमिका आहे।